नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतनं साकारलेली अजरामर कलाकृती फकीरा. आज या कादंबरीचा शेवटचा भाग अर्थात 16वा भाग आपण ऐकणार आहोत. सुरू करूयात फकीरा भाग 16वा. चांदणं दुधासारखं वर्षत होतं. सृष्टी रुपेरी प्रकाशानं न्हाऊन निघाली होती. वातावरण धुंद झालं होतं. विहिरीवरच्या कण्हेरीची फुलं आपला सुगंध पसरवत होती आणि त्या मळ्याला लागून असलेल्या मसणवटीत घाणेरीला बहर आला होता. मसणवटी आणि मळा यामध्ये सावळा आणि भिवा आपली 10 माणसं घेऊन बसले होते. बाकीची माणसं घोंगड्याच्या खालवरी घालून पडली होती. सावळा आणि भिवा यांनी गांजा ओढल्यामुळे ते तर्र झाले होते. जे सुचेल ते बोलत होते. वाऱ्यानं गांज्याची तार चढतच होती. भिवा चेकाळून गेला होता. तो हळूच म्हणाला, पाहुणं, आता असं करू. कसं करू? सावळ्या हुंकारला आणि भिवा म्हणाला, फकीरा काय लवकर येत नाही. तवर तुम्ही एक गोट सांगा, मी एक लावणी म्हणतो. काय लावणी? सावळा आश्चर्यानं म्हणाला, अव तुम्ही लावणी म्हणणार? का बरं, का? भिवा चिडक्या स्वरात म्हणाला, मला काय समजता काय तुम्ही? अरे माझ्यावाने गाणारा आमच्या गावात दुसरा नाही कोणी. नाही ते खरं असेल व, पण हत माळा जवळ आहे हे ध्यानात घ्या. आपण पाटलाच्या गावंदिरीला बसलोय हे ध्यानात घ्या. हे बघा, तुम्ही गुमान गोष्ट सांगा आणि मग ऐका या सर्जेची लावणी. बरं बाबा, आधी गोट सुरू करतो, ऐका. एका कुंभाराचं एक गाढव होतं. ते रोज दिवसभर काम करून थकत होतं. म्हणून कुंभार त्याला रातचा रानात सोडित होता आणि ते गाढव लोकांची उभी पिकं खात होतं. गहू, हरभरा, ऊस, गाजरं अशी पिकं चोरून खाऊन ते गाढव माजलं, अगदी भोपळ्यागत झालं, टमटमीत. म्हणजे रातभर चोरी करून दिसाला घरला यायचं का ते? कोणीतरी मध्येच विचारलं आणि सावळा म्हणाला, मोर त्या गाढवाला भेटला एक कोल्हा. तो कोल्हा बी चोर. मग त्या दोघांची जमली दोस्ती आणि दोघं बी रातभर चोरून खात फिरायला लागले. पण कुणाच्या बाला घावायचे नाहीत ते दोघं. बर मोर? भिवानं हुंकार दिला आणि सावळा म्हणाला, एकदा अशीच चांदणी रात होती. गाढव आणि त्यो कोल्हा एका मळ्यात शिरून खात होतं. पोटभर खाल्ल्यावर गाढव कोल्ह्याला म्हणतं, ए गाड्या, मी गाणं म्हणू का? कोल्हा टरकला ना. तो म्हणला, मामा तुमचा आवाज दांडगा आहे, तुम्ही गाणं म्हणणार कसं? त्या गाढवाला आला ना राग, ते बिथरलं. ते गाढव कोल्ह्याला म्हणलं, बाडव्या मला समजतो काय, मला काय गाणं येत नाही का? मग काय म्हणला कोल्हा? भिवानं विचारलं आणि सावळा म्हणाला, तो काय म्हणणार? तो म्हणला, गाढव मामा तुम्ही हात गाणं म्हणा, मी त्या बांधाव बसून मळकरी येतील ना त्यासनी बघतो. कोल्हा लांब गेला. एका बांधाव बसला आणि त्या गाढवानं आपलं भासाडं गाणं सुरू केलं. त्याबरोबर मळकऱ्यासनी आली जाग. त्यांनी काढल्या काठ्या आणि त्या गाढवाला मार मारून खाली पाडला. पार पडलं गाढव आणि मग मळकऱ्यांनी एक उखळ आणली, त्या गाढवाच्या गळ्यात बांधलं. ते जित्त होईल आणि पळल म्हणून. आणि मग आणि काय? उशिरानं गाढव जागं झालं आणि उखळा सकट पळायला लागलं. तवा कोल्हा म्हणला, मामा गाणं चांगलं होतं म्हणून तुम्हासनी ह्यो बक्षीस मिळालाय बघा. झाली की माझी गोष्ट. करा बरं सुरू तुमचं गाणं. ही गोष्ट भिवाला पटली आणि तो एकाएकी पोट धरून हसायला लागला. त्याच्या भयंकर हसण्यानं मळकरी जागं झालं आणि मसणवटीत भूत उठलं असं समजून पळायला लागले. भिवा पोट धरून हसत म्हणला, नका नका, माझं गाणं राहिलं
खरे माझ्या बे गळ्यात उखळ पाडायचं बाबा. एवढ्यात फकीरा आला. सर्व एकत्र आले. पंतांनी जे जे सांगितलं ते सगळं फकीरांना सर्वांना सांगितलं आणि म्हणाला, 8 जण जवळ तयार होत नाहीत तवर काय आपली माणसं सुटत नाहीत. सरकार आपल्या माणसाच सोडणार नाही. आपण 8 जण कोण आहेत? ऐका की. फकीरा, पिरा, मुर्रा, बळी, तायनू, सावळा, भिवा आणि आपण तुमचं मत काय आहे? आताच ते मी कसं सांगणार? जे पंतांनी सांगितलं होतं ते मी तुम्हाच कळवलं. आता मोहरं काय करायचं ते मोर्रा आल्यावर ठरवू. सत्तूचं पाठबळ मिळालं तर आम्ही नेरल्याची छावणी कापून काढू, नाहीतर आमासनी आपली मान कापून दिली पाहिजे. 8 मुंडकी घेऊनच सरकार माळाला खोतानं लावलेली दावण सोडणार. जर आम्ही 8 जण हजर नाही झालो तर एकूण एक माणूस कुत्र्याच्या मौतीनं मारणार. समद्यात मोठा घात झालाय तो म्हणजे बळीबा घोचीकर कैद झालाय. काय सांगताय? बळीला पकडला? सर्वांच्या मुखातनं आश्चर्याचा उद्गार निघाला आणि तळमळून फकीरा म्हणाला, बळीला कराडला कैद झाली आणि छावणी पातूर 11 मैल खोतानं त्याची दाढी उपटून काढली. मुसक्या बांधून बळीची दाढी हिसकून काढणारा खोत अजून जिवंत आहे आणि आम्ही बी जिवंत आहे. आमच्या घरासनी काट्या लावून आमचा दारकोण करणारा पाटील अजून पायावर उभा आहे आणि आम्ही हजर व्हायचंय. हजर व्हायचं का नाही याचा विचार करतोय आपण अजून. आणि ऐका, खोत हातच जावयाकडं आहे. हात बसून त्यो किल्ले फिरवतोय. अरे मग बघताय काय? सावळा पिसाट झाला होता. बळीच्या बदलात खोताला कैद करू, चला. हा, हे बी खरंच आहे. आणि तो पाटील बी, चला दणक्याला दणका देऊ, चला. वाईच आमचा बी हात दाऊ की, तायनू म्हणाला आणि सगळे उठले. थांबा, जरा थांबा. फकीरा म्हणाला, खोताला बाहेर काढायचा तर मांजरानं कोंबडं उडवावं तसं झालं पाहिजे आणि येता येता त्या रावसाहेबाला वे वाडा. काय व्हायचंय ते होऊन जाऊ द्या. तुम्ही थांबा हतच, आम्ही भरकन येतो, काळजी करू नका. अहो त्याच्या बायकोला बी कळू देणार नाही आम्ही. मी घराकडे चालतो, मांगोड्यात लवकर या. घेतलेली 50 माणसं घेऊन बळी, पेरा, सावळा, साधू हे गावाकडे धावले. वेशीपासून सगळ्यांनी श्वास रोखले होते. हातातली हत्यारं अलगद धरून भर वाऱ्याप्रमाणे ते पाटलाच्या वाड्याला जाऊन पालीप्रमाणे चिकटून बसले. वाड्यात माणसं जागी होती. खोत, पाटील उद्याचे मनसुबे आखत होते. गणूनाई, गण्या मांग अशी बरीच मंडळी बसली होती. गणू रामोश्यानं पुष्कळसे फरारी आणून खोतापुढे हजर केले होते. त्यांनी फकीराला कैद करायला मदत करावी आणि त्या बदल्यात सरकारनं त्यांना गुन्हे माफ करावेत असं ठरलेलं होतं. पुष्कळ उशिरानं ती आलेली मंडळी निघून गेली आणि खोत अंगणात आला. सोप्यात काही माणसं बसली होती. कंदील जळत होते. गळ्यातलं जानवं कानात अडकवून खोत अंधारात सरकला. झोत्यावरून उतरून एका भिंतीआड बसला आणि गपकन सावळाची प्रचंड मिठी त्याच्यावर पडली. किंचित धुसफूस झाली आणि खोताचे पाय जमिनीपासून उचलले गेले. तोंड कायमचं बंद झालं होतं. हा काय प्रकार आहे हे खोताला उमजलं नाही. आपण दूर जातोय एवढंच त्याला जाणवत होतं. कितीतरी उशीर झाला, मामा आला नाही म्हणून रावसाहेब पाटील चमकला. त्यांनी अंधारात रोखून बघितलं आणि तो हळूच उठला, दारात आला. मामा कोणाशी तरी बोलत असतील असं वाटून तो पुन्हा जोत्यावर आला. इकडे तिकडे बघत हळूच म्हणाला, मामा. हुंकार आलाच नाही. सर्वत्र सामसूम असून हा एकटाच कुठे गेला हाच विचार करत पाटील जोत्यावरनं खाली उतरला आणि एक भयंकर मिठी त्याच्यावर पडली. प्रथम गपकन तोंड बंद झालं आणि लगेच तो अंतराळातून कुठेतरी वाहत वाहत निघाला आणि मग त्याच्या लक्षात आलं की आपण मृत्यूच्या मिठीत नव्हे तर मृत्यूच्या दाढेत सापडलोय. अक्रूर मृत्यू आपल्याला घेऊन निघालाय. मामाही याच वाटेनं गेलेला असावा.
इतक्या सहजपणे आपण फसलो कसे याबद्दल त्याला स्वतःचाच संताप आला. मांगवाड्यात पाटलाचे पाय जमिनीला लागले तेव्हा त्यांनी डोळे फाडून सर्वत्र बघितलं. फकीरा त्याच्या पुढे उभा होता. पिरा, सावळा, बळी, त्या तलवारी, त्या कुऱ्हाडी, ती प्रचंड माणसं आणि त्यांची ती आचाट करणी, हे सगळं बघून पाटील भयभीत झाला. त्यांनी खाली पाहिलं तर त्याचा पराक्रमी मामा आडवा पडला होता. त्याला बांधून टाकला होता. शाबास, शाबास रे माझ्या मर्दानो, फकीरा म्हणाला. माझ्या मर्दानो, आता मला कवा बी मरण येऊ दे, मी तयार आहे. हे दोघं मागं राहिले असते आणि मी मेलो असतो ते याने आमचं बी ठेवलं नसतं. फकीर्या, फकीर्या, आमासने गोमान सोड सांगतोय, पाटील बिथरून म्हणाला आणि खंडून एक लाथ आणून त्याला क्षणात खाली पाडला. आता पाटील की इसर, खंडू ओरडला. फकीरानं पाटलाला उचलून उभा केला, उंबऱ्यापर्यंत ओढत नेला आणि वैतागून तो म्हणाला, यो दारकुंड का केला तू? त्वा माझ्याशी विनाकारण वैर का बांधलं? माझी गरीब जमात नेरलेल्या माळाला बांधली तू, हे सारं का केलं त्वा? बोल की. अरे ह्यो असा बोलणार नाही, याला घेऊन चला, साधू म्हणाला आणि त्यांना घेऊन ते सगळे डोंगराची वाट चालायला लागले. आमची माणसं बांधून घातली तू? सावळा खोताच्या कानाजवळ जाऊन म्हणाला. आता मी तुला डोंगरातच बांधून घालतो का नाही बघ. ते पहाटे सातदऱ्यात आले तेव्हा पहाटेचा वारा अंगाला चटके देत होता आणि चंद्र मावळत होता. वनराजीवर अंधार हळूहळू पसरत होता. पूर्वेला प्रकाशाची प्रखर रेषा स्पष्ट झाली होती आणि त्या रेषेचा छेद करत एक प्रचंड काळा ढग अचल उभा होता. परंतु त्या ढगाला चैतन्यमय वारा लोटून दूर करत होता आणि प्रकाशाची अपरंपार किरणं त्या ढगाखालून भूमंडळापुढे धावत होती. त्या अनंत किरणांच्या समूहानं दक्षिणेला नवाच रंग आला होता. शीड मोडलेल्या तारूप्रमाणे रेशमी ढग वाहत होते. जंगल जागं होत होतं. पाखरं दक्षिणेचं ते अप्रतिम रूप बघून दंग झाली होती. सह्याद्रीचं एक शिखर गगनाला भिडलं होतं आणि त्या शिखरावर एक प्रचंड वटवृक्ष उभा होता. विशाल मस्तकावर शेंडी उभी राहावी तद्वत तो महावृक्ष दिसत होता आणि त्याच्या अनंत पारंब्यांनी त्या पर्वताला घट्ट धरून ठेवलं होतं. त्या पारंब्यांच्या मिठीत एक अतिप्राचीन देवळाचे अवशेष विस्कटून पडले होते. त्या देवळाच्या पश्चिमेच्या भिंतीला लागून कडा उभा होता. त्या कड्यावरून बघता त्या भिंतीपासून 2 मैल सरळ खाली जमीन दिसत होती. ती बाजू अगदी बेलाग होती. पाहणाऱ्याची नजर तरळत होती. अशा त्या स्थळी फकीराचा तळ पडला होता. त्या देवळात येताच फकीरानं पाटील आणि बापू खोत यांना डांबून टाकलं आणि भिंतीकडेनं आपली घोडी बांधून जागोजाग आपली माणसं पहाऱ्यावर ठेवली. डोंगरावर येताच आता त्या दोघांचं काय करायचं हा प्रश्न सर्वांच्या पुढे उभा राहिला. जागोजाग टोळकी बसली आणि एकच चर्चा चालू झाली. आमच्या सर्व दुःखांचं मूळ त्या दोघात आहे. आता वाटेल ते हो, आपण त्यांना सोडायचं नाही. आपण मेलो तरी त्यांना सोडायचं नाही, कारण हे सुटले तर आमचा वंश नष्ट करतील. ही महाभयंकर माणसं मारूनच टाकली पाहिजेत, पण मारायची कशी? यांना मरण तरी कसलं द्यावं? यांचा कडेलोट का करू नये? निराशेच्या कोंडीत सापडलेली झुंजार माणसं गांगरत नाहीत, कारण झुंजणं हा त्यांचा स्वभाव बनलेला असतो. मन हे मूळचं बेडर नसतं, ते अविरत होणाऱ्या आघातांनी निर्भय झालेलं असतं. जसं पोलाद निखाऱ्यात कैक्षण तापून बाहेर येतं आणि कणखर होतं, तद्वत त्या सर्वांची मनं जन्मभर दुःखाच्या भट्टीत जाळून कणखर झालेली होती. अजून मोरा कसा नाही आला? फकीरानं विचारलं. अहो, चढण अवघड आहे. पण उशीर केला ना त्याने. येईन आता चंद्र उगवल्यावर. आज कितवी घडी आहे? आज माध्यानीला चंद्र उगवण. फकीरा पुढे बोलला नाही. तो विचारमग्न झाला. मोरानं लवकर यावं, सत्तूकडची बातमी कळावी आणि आपण लवकर काय ते निश्चित करून टाकावं म्हणून उत्सुक होऊन तो मोराची वाट बघत होता. सूर्य मावळून पुष्कळ उशीर झाला होता.
डोंगरावर किर्र झाडीत काळोख मी म्हणत होता. वडाच्या झाडाखाली ते सगळे बसून बोलत होते. सर्वांचं लक्ष मुराच्या वाटेकडे लागलं होतं. तो येताच त्यांचं भवितव्य ठरणार होतं. काल रात्री पकडून आणलेले खोत आणि पाटील त्या पडक्या भिंतीआड पडून कानोसा घेत होते. त्यांना हातपाय बांधून तिथे टाकलं होतं. आता आपण जगत नाही याबद्दल त्यांची खात्री होती आणि शेवटी सर्वच डाव उलटल्यामुळे ते तळमळत होते. दैवानं आपली क्रूर थट्टा का करावी म्हणून ते दैवाला शिव्या देत होते. हे जन्मभर सतावलेले बेरड आता एकदाच सगळा सूड घेणार. आता जे होईल ते सहन करणं यापेक्षा दुसरं काहीच इथे नाही. असा विचार करत ते दोघे सासरे आणि जावई कणत पडलेले होते. त्यांचे हात त्यांच्या पाठीवर बांधले होते आणि पाय बांधून दोन कोपऱ्यात त्या प्रत्येकाच्या कमरेला एक प्रचंड दगड बांधून एकमेकांपासून दूर ठेवलेलं होतं आणि त्यामुळे त्यांना काहीच करता येत नव्हतं. जसजशी रात्र उलटत होती तसतसं आपण मरणासमीप जातोय असं त्यांना वाटत होतं. रात्री अंधारातच त्यांना आणून त्या देवळात टाकलं होतं. अख्खा दिवस त्यांनी त्या देवळात पडून काढला होता. बाहेर काय आहे याची त्यांना मुळीच कल्पना नव्हती. परंतु खोतानं धीर सोडलेला नव्हता. तो अंधारात जगण्याची धडपड करत होता. ज्या दगडाशी त्याला बांधला होता त्यालाच तो हिसके देत बसला होता. बाहेरची हालचाल ऐकू येताच तो गप्प पडून पुन्हा कणत होता. सासऱ्याचं कणणं ऐकून पाटील शेवटची घडी मोजत होता. मध्यान रात्र उलटली आणि खोतानं तो दगड ओढला. दगड जमिनीवर पडला तर आवाज होईल म्हणून त्यांनी चटकन त्या पडत्या दगडाखाली पाठ दिली आणि मग हळूहळू त्याला ओढत तो पाटलाच्या जवळ आला. तो आपल्या दाताने पाटलाच्या वाद्या कातरायला लागला. उंदराप्रमाणे त्याचे हात सोडायला लागला. जलद अतिजलद तो कार्य करायला लागला. मृत्यू जणू आपल्यापासून दूर जातोय असं त्याला वाटायला लागलं आणि शेवटी त्यांनी पाटलाचे हात मुक्त करून निश्वास सोडला. आपलं तोंड त्याच्या कानाजवळ नेऊन म्हणाला, "आटपा की, माझे हात सोडा की लवकर." चंद्र डोंगर चढून आला होता. सर्वत्र चांदणं पडलं होतं. वडाची प्रचंड सावली मावळतीला लांबच्या लांब पसरल्यामुळे देवळालगतचा तो कडा त्या सावलीनं झाकून टाकला होता आणि त्या सावलीत हे दोघं एकमेकांना मुक्त करत होते. पाटील सरळ झाला, खोताला सोडवायला लागला आणि एकदम घोड्यांच्या टापांचा खडखडाट झाला. एकदम घाबरून बाहेरचा कानोसा घेत खोत म्हणाला, "यो कोण आला असावा?" "येऊ दे हो, आपण कसं निघायचं?" रावसाहेब पाटील कुजबुजला. खोत म्हणाला, "चंद्र वर आलाय, मागच्या माग अंधारात चलू." मुराला बघून इकडे सगळ्यांना आनंद झाला. फकीरानं त्याच्या पाठीवर थाप मारली आणि सर्वजण एकत्र जमून सत्तूकडची बातमी ऐकायला उत्सुक झाले. मुराभोवती कड करून बसले. हळू आवाजात मुरा म्हणाला, "कबीरा, चौगुला आणि पवार फौजदारांनी सत्तूला चारी बाजूनी कोंडलाय. टक्कुर खाजवाय त्याला फुरसत नाही. छावणीकडं सरकण्यासाठी त्यो धडपडतोय पण काही जमना. तवा गोंधळ्यानं मला निरोप दिला का तुम्ही चला. पवाराला हुलकावणी देऊन मी छावणीवर हल्ला करतो, तुम्ही तयार असा." "अरे पण कवा?" फकीरानं मध्येच विचारलं आणि मुर्रा म्हणाला, "ते तर नक्की नाही ना." "मग आता तो विचार द्या सोडून." फकीरा निराश होऊन म्हणाला, "आता आम्हाला हजर झालं पाहिजे." रात्री पंतांची भेट, सर्व लोकांची धरपकड आणि खोत आणि पाटील यांना आपण केलेली अटक हे सगळं मुर्राला सांगून फकीरा म्हणाला, "सरकारचा हुकूम आहे की आम्ही 10 जण माणसांनी छावणीवर हजर व्हावं तर आमची अटक झालेली बायका पोरं मोकळी होतील." "10 जण? कोण कोण बाबा?" "अरे मी फकीरा, मुर्रा, बळी, हरी, पेरा, सावळा, तायनू, भिवा, खंडू अन 10वा घोचीकर बळी. पण बळीला झाली अटक." "बळीला अटक झाली?" मुराला धक्का बसला. फकीरा म्हणाला, "आता कामाला लागा. सकाळी आपण छावणीवर हजर व्हायचं आणि त्या खोताचा काय तो निकाल लावा. चला." पाटील आणि खोत यांचं नाव निघताच सगळे उठले, देवळात गेले, परंतु ते दोघेही तिथे नव्हते. ते दोघे पळून गेल्याचं लक्षात येताच सगळ्यांना धक्का बसला. सावळा तो जोरात ओरडला, "अहो दाजी, ते पळालं की." "अरे पळतील कसं?
मोर आम्ही आहे, मागं वाट नाही. पळा वाटा रोका, त्यासनी जीवन जाऊ देऊ नका. क्षणात धावपळ झाली. चांदण्यात माणसं पळत सुटली. फकीरा अधिकच चिंतातूर झाला. जन्माचा वैरी हाती येऊन गेला हे शल्य त्याच्या काळजात सलायला लागलं आणि प्रथम खोताला ठार करीन आणि मग छावणीवर हजर होईन हा विचार त्याच्या मस्तकात मूळ धरायला लागला. उशिरानं घमांडी धावत आला आणि म्हणाला, देवळामागचा कडा उतरताना पडून ते दोघं बी मेलं. दोघं बी मेलं? ठीक झालं. चला, या मानव समदेसनीवर. त्यांची मडी घेऊन यायचं का? काय नको. रात्रभर फकीरानं डोकं टेकलं नव्हतं. सकाळी छावणीवर हजर व्हायचं म्हणून त्यांनी सगळी तयारी केली होती. पहाटेच तो स्नान करून आलेला होता. स्वच्छ कापडा अंगावर घालून आष्टीच्या धोतरानं त्यांनी कंबर बांधली होती. सावळा, मोरा, तायनू, पिरा, बळी, भिवा हे सुद्धा तयार झालेले होते. सावळानं शिंग उजळून लखलखीत केलं होतं. शिंग फुंकीत साहेबापुढे हजर व्हायचं असा त्यांनी बेत केला होता. आपल्या बंडखोर जीवनाचा अंत समीप आला याचं सर्वांना दुःख वाटत होतं. या लढाईत कोण हारला आणि कोण जिंकला हा प्रश्न सर्वांच्या जिभेवर नाचत होता. शेवटी आपण शरणागती पत्करली हे त्यांना बोचत होतं. परंतु कसं का असेना, आपण मानानं हजर होऊन ही लढाई संपवतोय, मार खाऊन नाही, याचंही त्यांना समाधान वाटत होतं. सकाळीच फकीरानं साधूला बोलवून पुढे कसं वागायचं हे समजावून सांगितलं. आम्ही हजर झाल्यानं इतरांवर करडी नजर राहणार नाही, मग हळूहळू सर्वांनी आपापल्या घरी जायचं असं सांगून सूर्योदयाला थोडा अवकाश असताना तो घोड्यावर बसला. सर्व लोक साधूसह गावापर्यंत आले. पुन्हा सगळे एकमेकांच्या गळ्यात पडून भेटले. ही त्यांची शेवटची भेट होती. एकाएकी फकीरा गावात आला आणि विष्णूपंतांच्या वाड्यात शिरला. प्रथम पंतांच्या पायांवर डोकं ठेवून तो म्हणाला, मी हजर व्हायला निघालोय. जमात जपा माझी. साधू हाय माग. पंत बोलूच शकले नाहीत. त्यांचा कंठ भरून आला होता. तेही त्याला गावावाटे बाहेर लावण्यासाठी निघाले. मग फकीरा शंकरराव पाटलाकडे गेला. शंकररावजीनं धावत येऊन त्याला मिठी मारली. गावात खबर पोचली तेव्हा सगळा गाव फकीराला पाहण्यासाठी धावला आणि त्याला 4 पावलं वाटेला लावण्यासाठी निघाला. पुन्हा गावाबाहेर येताच फकीरानं गावाला हात जोडून नमस्कार केला. तेव्हा शंकरराव म्हणाला, जा, घाबरू नग. गाव तुला इसरणार नाही. बाप सांजीरबाच्या माळाला पडला आणि बेटा नेरलेच्या माळाला पडला. मी अनपंत आम्ही कोल्हापूरला मागोमाग येतो. जामीन म्हणून माझं नाव सांग. हे ऐकून फकीराला दुप्पट बळ आलं. तो भरकन गबऱ्यावर बसला आणि सावळानं शिंग फुंकलं. 7 घोडी भरधाव नेरल्याकडे निघाली. गबऱ्या सर्वांच्या पुढे झेपावत होता. छावणीच्या माळाला पुन्हा शिंग वाजलं आणि सारी छावणी हादरली. सर्व लोक बाहेर आले, बघायला लागले. तोच फकीरा जॉन साहेबांच्या तंबूपुढे येऊन गबऱ्यावरनं उतरला आणि सरळ तंबूत शिरला. फकीराला समोर बघून साहेब विचलित झाला. किंचित चमकून गेला आणि उद्गारला, कोण? फकीरा रानूजी मांग. पुढे साहेब काही बोलला नाही. कितीतरी वेळ तो फकीराकडे पाहतच राहिला. बाहेर फकीरा आला, फकीरा आला असा गलका चालू होता. त्या गलक्यानं साहेब भानावर आला आणि म्हणाला, फकीरा बैस. हातातली तलवार टेबलावर ठेवून फकीरा म्हणाला, मी हजर व्हायला आलोय. ही बाकीची माणसं आहेत, 8 जण. आलं, लक्षात आलं. साहेब हर्षभरीत होऊन म्हणाला, हजर होऊन तू मोठं शहाणपण दाखवलंयस. ठीक आहे, बैस. पण साहेब, या बेगुन्हा लोकांनी अटक करून त्यासनी दावणी लावून तुम्ही शानपणा दावला नाही. काय करणार मग? जर तुम्ही आमच्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं? आम्ही अशी तुमची पोरं बाळ दावणीला लावली नसती तर तुमचा तानपट्टा काढून तुम्हासनी घोड्याच्या टापाखाली तुडवून तुडवून मारला असता आम्ही. हे ऐकून साहेब गंभीर झाला. टेबलावरची ती तलवार उचलून तिची धार बघत त्यांनी खांदे उडवले आणि विषय बदलून तो म्हणाला, ही तलवार कुठं मिळाली?
ही तलवार माझ्या पूर्वजाला शिवाजी राजेनं दिली आहे. ही तलवार घेऊन माझा बाप खोतासंग लढला आणि मी हिला घेऊन तुमच्याबरोबर लढलोय आणि शेवटी हारला, साहेब म्हणाला आणि हसला. बाबरखान, प्रांतसाहेब वगैरे बडे अधिकारी जॉन साहेबाच्या मागे येऊन उभे होते. दुभाषा ऐकून भाषांतर करून सांगत होता आणि साहेब रंगात येऊन बोलत होता. फकीराची करारी मुद्रा पाहून तो दिपला होता. आणि शेवटी हारलात या शब्दानं फकीरा दुखावला. तो पटकन म्हणाला, साहेब, तलवारीला धार नसन तर ती तलवार काय कामाची. धार वाचून तलवार आणि बळा वाचून बंड लटकं असतं. माझी पाठबळ कोती पडली म्हणून हे तलवार म्या तुम्हाला देऊन टाकली. ठीक आहे, आता खजिन्यातली रक्कम द्या, असं म्हणून साहेब मोठ्यांदा हसला. परत करण्याच्या बोलीनं मी ती लुटलेली नाही ना साहेब. ठीक आहे, परंतु थोडे तरी रुपये द्या. फक्त 15,000. ते तुम्ही आमासनी द्या, मग आम्ही तेच तुम्हासनी देऊन टाकतो. म्हणजे 70,000 पूर्ण होतील नाही का. साहेब सावळाकडे वळून म्हणाला, 55,000चा दरोडा आणि हे 15,000 नाही का, झाले 70. थोडा वेळ विचार करून साहेब दुभाषाला काहीतरी बोलला आणि दुभाषा फकीराकडे वळून म्हणाला, साहेब म्हणतात तू म्हणे छावणीवर हल्ला करणार होता. खरंय, खरंय, पण हल्ला करायचं माझ्या नशिबात नव्हतं आणि त्यो बघायचं तुमच्या नशिबात नव्हतं. ठीक आहे, आता पुढे काय. आता बेगुन्हा लोक द्या की सोडून. कबूल आहे. साहेब बाबरखानाकडे वळून म्हणाला, फकीरा जी जी माणसं दाखवेल ती सोडून द्या. बाबरखानानं गर्दन नमून होकार दिला आणि फकीरा छावणीतनं बाहेर आला. त्याला बघताच सगळा माळ ओरडायला लागला. फकीरा धावत जाऊन राधाच्या गळ्यात पडला. दौलतीच्या पायांना त्यांनी मिठी मारली. राहीला तो भेटला आणि मग त्यांनी सरूला पोटाशी धरली. त्या पाचांच्या डोळ्यातनं कृष्णा कोयना वाहत होत्या. राधा बोलण्यासाठी चडपडत होती, परंतु शब्दच उमटत नव्हता. अरे तू का आला बाबा. दौलती अश्रू पुसत म्हणाला, नक नक, म्या तुम्हास निजलंबर दुःख दिलं. तुम्हाला या दावणीत बघून म्या जगन. तो पुढे बोलू शकला नाही. राधा म्हणाली, अरे साधू कुठे. तो खुशाल. आई, बाबा, थोरली आई, सरू, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आता घरला जावा. साधू हाय तिथं, त्यो समद बघल. राधा काहीच बोलले नाही. ते भ्रमिष्ठाप्रमाणे फकीराकडे बघत होती. राही मानेतला कंप आवरत डोळे टिपत होती. दौलती बावरला होता. तोच फकीरा बाबरखानाला म्हणाला, या साऱ्या दावणी कापानी समधी माणसं सोडा, चला की चला. हे ऐकून बाबरखानानं वळून छावणीकडे बघितलं. जॉन साहेब उभा होता. त्याला बाबरखानानं फकीराची इच्छा सांगितली आणि साहेबांनी सगळ्या लोकांना सोडण्याचा हुकूम दिला. क्षणात एकूण एक माणूस मुक्त झाला. 10 दिशा माणसं पळत निघाली. फकीराची माणसं जागची ढळली नाहीत. राधा आणि सरू डोळ्यात प्राण आणून फकीराकडे पाहत होत्या. साहेब, आता शेवटचा अर्ज करतोय. फकीरा साहेबाकडे जाऊन म्हणाला, ही माझी तलवार आणि यो घोडा माझ्या आज्याला मिळावा, कारण आम्ही दरवर्षी तलवार पुजतो. हो, ठीक आहे. साहेब उद्गारला आणि फकीराला आनंद झाला. त्यानं ती तलवार नेऊन राधाच्या हातात दिली. पुन्हा तिचे पाय धरले आणि तो साहेबाकडे गेला. सावळा, मुरा, तायनू, हरी, बळी, भिवा हे सगळे आपापल्या बायका पोरांना भेटून बोलत होते. त्यांची शेवटची भेट घेत होते. सूर्य मावळतीकडे निघाला होता. उदास वातावरण माळावर नाचत होतं. 200 लहान मोठी माणसं एका जागी जमून उभी होती. त्या सर्वांना फकीरा, मुरा, हरी, पिरा, तायनू यांनी हात जोडले आणि ते सगळे लोक छावणीत शिरले. ती 200 माणसं गावाकडे निघाली होती. त्यांच्या अंगात चालण्याचं त्राण नव्हतं आणि त्या सगळ्यांचे प्राण त्या छावणीत होते. क्षणोक्षणी ती सर्व लांबून वळून वळून बघत होती, हळहळत होती. सगळ्यांच्या डोळ्यातनं अश्रू वाहत होते. आत्तापर्यंतची धडपड, ती झुंज, जमातीसाठी दिलेली लढाई, हे सगळं आठवून प्रत्येक माणूस म्हणत होता,
त्यांनी जब्बर लढाई दिली. राहीबाईला गाभऱ्यावर बसवली होती. दौलती त्याचा लगाम धरून ओढत होता. राधा तलवार पोटाशी धरून डोळे टिपत निघाली होती. सरू क्षणोक्षणी परतून पाहत होती. सुनबाई, काय बघताय? दौलती खिन्न स्वरात म्हणाला, आता काय बाबू परत येणार नाही. नका नका, तसं नका म्हणू. राधाच्या काळजात कळ आली. ती दाटल्या आवाजात म्हणाली, काय पाप केलतं म्हणून मी हे समज बघते. बाप त्या माळावर ज्याच्यासाठी पेड्याचा पुडा कमरत खोवून लढता लढता मेला, त्योच नेरल्याच्या माळाव आईसाठी आपणहून मरणाच्या दाढत शिरला. कोणाला सांगाव हे नवल? ते समज आता आपण आपल्या मनाला सांगू. हाल सांगाव मनाला आणि लाभ सांगाव जनाला. चला आता. एका लवणातून वर येऊन राधा एकाएकी थांबली आणि एक जुनी आठवण जागी झाली. ती वेड्याप्रमाणे डोळे झाकून विचार करायला लागली. सर्व लोक थांबले, बघायला लागले. फकीरा लहान होता. नेरले छावणी पडली होती. पोरं जमून साहेब कसलेत हे बघण्यासाठी गेली होती. राधानं फकीराला सर्वत्र शोधला, पण त्याचा पत्ता लागत नव्हता. मग ती रडायला लागली. तेव्हा अत्तरानं खबर दिली की फकीरा नेरलेच्या माळानं गेलाय आणि राधा नेरलेच्या माळाला निघाली होती. ती चालताना फकीराची फोफाट्यात उमटलेली पावलं पाहत निघाली होती. पावलं पाहत पाहत ती याच जागेवर आली आणि समोरून लहानसा फकीरा घराकडे धावत येताना तिला दिसला होता. तिला त्यावेळी अतीव आनंद झाला. घामानं डबडबलेला चेहरा, ती घरची ओढ, ते सगळं बघून राधाला भडभडून आलं होतं. तिने मटकन गुडघे टेकले होते आणि भरकन फकीरा येऊन तिला बिलगला होता. त्याला पोटाशी धरून राधा उठली होती. पदरानं त्याच्या पायावरची धूळ तिने झाडली होती. त्याच जुन्या जागेवर तो प्रसंग नव्यानं आठवताच राधाचं मस्तक सुन्न झालं. सर्व शरीर बधीर झालं. ती गर्रकन वळाली, नेरल्याकडे बघायला लागली. तोच लहान फकीरा, घमांडी, मुरा, बळी तिला येताना दिसले. फकीरा राधाच्या रोखानं धावत आला. राधानं मटकन गुडघे टेकले, हात पसरला, मिठी मारली आणि क्षणात राधा भानावर आली. आत्ता तिच्या मिठीत फकीराची तलवार होती. सरूनी तिला उठवली. मग ती अगतिक झाली. तिने आपली नजर दूर फेकली आणि मोठ्यांदा हंबरडा फोडला, अरे माझ्या फकीरा. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात अण्णाभाऊ साठे लिखित एक अजरामर कादंबरी फकीरा. ही कादंबरी आज इथेच संपली. ही कादंबरी आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, कथाप्रेमी परिवारात सर्वत्र शेअर करा. फकीराचा हा संग्राम, हा लढा आपल्या सर्व मित्रपरिवारात, नातेवाईकात पसरू द्यात. त्यांनाही फकीराची कीर्ती दिगंत करू द्यात, हीच नम्र विनंती करतो आणि थांबतो. भेटूयात अशाच उत्तमोत्तम कथा कादंबरीसह दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोतेहो.